हिला बघून माझ्या मनात पालकच चुकचुकतेय. हिचा आणि श्रावणीचा चेहरा एवढा हुबेहूब कसा जुळतोय? नक्की काय भानगड आहे ही? नाही नाही, श्रावणी तिच्या बाबांचा शब्द कधीच मोडणार नाही. ती इथे कधीच येणार नाही. नक्कीच ही तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणीतरी असेल. आणि शिवाय हा डॉक्टर रुद्रच्या ओळखीचा आहे, त्यामुळे काही भानगड करायची त्यांची हिंमत होणार नाही. अपर्णा, जा जरा डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफसाठी चहा पाण्याचं बघ. हो. डॉक्टर तुम्ही इथे कशासाठी? अरे मीच बोलवले त्यांना. नंदाक्का, डॉक्टरचं नाव ऐकून भैया किती चिडतोय ते तू बघितलंस ना? विश्वंभर आजारी आहे, पण आपण नाही ना. हा, तो चिडला म्हणून आपण काय त्याच्या आजाराकडे बघत राहायचं आणि नुसते हातावर हात ठेवून बसायचं का? तुला त्याची काळजी नसेल, पण मला आहे, आणि म्हणून मी यांना बोलवलंय एक महत्त्वाचं इंजेक्शन देण्यासाठी. अगं पण यांना कशाला बोलवलंयस? आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलवायचं ना. आणि अशा इंजेक्शन बद्दल त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. अरे आपले फॅमिली डॉक्टर अर्जंट कामासाठी दिल्लीला गेलेत. आपले फॅमिली डॉक्टर दिल्लीला गेलेत? हो. मला कसं माहित नाही ही गोष्ट? तू नाही नाही, पण ते तुला काय सांगतील? मला सांगून गेलेत ना. बरं ठीक आहे. डॉक्टर जा जा, तुम्ही विश्वंभरच्या रूम मध्ये जा आणि इंजेक्शन देऊन टाक. एक्सक्यूज मी, एक मिनिट थांबा. तुम्ही कुठे निघाला? वरती सरांच्या रूम मध्ये. अच्छा. आणि तुम्हाला कसं माहित की साहेबांची रूम वरच्या मजल्यावर आहे? डॉक्टरांनी सांगितलं. हो, मीच सांगितलं होतं त्यांना. म्हणजे एवढे मोठे मंत्री साहेब आहेत, म्हणजे त्यांची बेडरूम वरच असणार ना. नाही पण रुद्र राहू दे ना, कशाला उगाचच नसत्या गोष्टींमध्ये वेळ घालवतोस. डॉक्टर जा, तुम्ही जा, इंजेक्शनचं बघा. ठीक आहे. मला असं का वाटतं की इथे काहीतरी नक्कीच बिनसलंय. हा सगळा अलकनंदा मॅडमचा प्लॅन. पण जर त्याच काही बोलत नाहीये तर मी कशाला उगाच मध्ये पडू? थांबा. श्रावणी, कशी आहेस तू?
ठीक आहे काकू. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. काकू आज मी बाबांनी मला घातलेली शपथ मोडली. पण मला ना फक्त एकदा त्यांना डोळे भरून बघायचंय. नंदाक्काचा डाव उधळून लावायचाय म्हणून आली मी इथे. अपर्णा, तू काय करतेस इथे? मी ते डॉक्टरांना चहा नाश्ता तयार आहे सांगायला आले होते. ते काही पाहुणे नाहीयेत, तू जा. हो. डॉक्टर, हे दोघं तुमच्या विश्वासातले आहेत ना? हो मॅडम. पण या दोघांना तुम्ही घेऊनच का आला तिथे? तुम्हाला एकट्याला यायला सांगितलं होतं ना मी. जेवढं सांगितलं होतं तेवढं का नाही केलं तुम्ही? आता या दोघांनी काही गोंधळ घातला म्हणजे? नाही, काही गडबड होणार नाही मॅडम. कसं आहे ना, ह्या केसमध्ये पेशंट व्हायलंट होण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून मी यांना माझ्याबरोबर घेऊन आलो. बरं ठीक आहे, पण मला ह्यात कुठलाही गोंधळ झालेला चालणार नाही.